गुड मॉर्निंग. आज आहे डे 3 आमचा इन दिव्यागर. आणि काही नाही, उठलो आहे, सकाळ झाली आहे, मस्त लवकर उठलो आहे पुण्यापेक्षा. 7 वाजता वगैरे उठलो, 7:30ला वगैरे उठलो आहे. प्रतीक आणि तुषार बीचवरती गेले तसंच बघायला सकाळी सकाळी बीच कसा दिसतो. आणि आम्ही उठून रेडी वगैरे होतो, तो फ्रेश वगैरे झालो, आता बसलो आहे, असंच थोडं एन्जॉय करतो आहे. फ्री टाईम आहे, थोड्या वेळाने चेकआउट आहे. आणि छान वाटतं, झाडं वगैरे खूप आहेत, असे पक्ष्यांचे आवाज येतात, खूप मस्त वाटतं ते. तर त्याचाच मजा घेत मस्त मी झोका घेते आहे. येस. आणि थोड्या वेळाने मे बी प्रतीक आता आल्यावर तुम्हाला टूर देईल प्रॉपर्टी कशी आहे, काय आहे. काल जमलं नाही, कारण काल बरेच प्लॅन होते आणि मग आम्ही दमलो पण, आणि मग रात्री लवकरच झोपलो. येस, सो आल्यावर टूर देईल. तोपर्यंत तुम्ही आवाज ऐका, जर पक्ष्यांचा आवाज येतो आहे का. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. तर आपण आलो आहे दिवेघरला आणि 2 दिवसाची ट्रिपसाठी आलो होतो. तर आता मी तुम्हाला आम्ही जिथे राहतो आहे, ज्या कॉटेजला राहतो आहे, त्याचं एक टूर देतो. सगळ्यात पहिले तर इथे आपलं 4 व्हीलरसाठी एक स्पेस मिळते. 3 ते 4 4 व्हीलर मावतील एवढी स्पेस आहे इथे. आणि जसं आपण एंटर करतो तर हे बघा, ही इथून एंट्री आहे कॉटेजची. सुरुवातीलाच बिलकुल इथे चिकूचं झाड आहे, मस्त चिकू लागले आहेत. अजून पिकले नाही आहेत, नाहीतर छान टेस्ट करायला मिळाले असते आम्हाला. तर या कॉटेजचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जास्त रूम्स नाही आहे, 3-4च रूम्स आहेत. पण जे ओनर आहे त्यांचं घर लागूनच आहे इथे कॉटेजला. आणि होम फूड आहे पूर्ण. आणि अजून एक म्हणजे की कॉटेज जे आहे ते बागेत आहे. बाग म्हणजे फुलांची बाग नाही, तर जी कोकणात बाग असते, कोकोनटचे ट्रीज, सुपाऱ्यांचे झाडं, नंतर केळीचे झाडं, तर तशी बाग आहे. तर त्यामुळे एकदम भारी असं वाटतं इथे. थंड आहे वातावरण, थोडं पक्ष्यांचे आवाज येतात. मी तुम्हाला थोड्या वेळात पक्ष्यांचे आवाज दाखवेल, म्हणजे असं आपण बघू, थोडं सायलेंट राहून थोडा तो फील घ्यायचा प्रयत्न करू. तर एंटर केल्यावर आता इथे सगळ्यात पहिले तर आपण समुद्रावरनं येतो, तर आपले पाय वगैरे खराब असतात, रेती असते. तर त्यासाठी यांनी इथे एक सोय केली आहे की तुम्ही पाय वगैरे धुवा, इथे क्लीन करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपली रेती जी आहे ती रूममध्ये जाणार नाही. तर आता एंटर करतो आहे आपण अजून समोर. हे बघा, ही आहे बाग. इकडे सगळी झाडं आहेत, हे बघा, सगळी कोकोनटची ट्रीज आहेत, केळीचे झाडं आहेत ती. आणि हे जे समोर झाड आहे बघा, हे आहे फणसाचं झाड. हे बघा, फणस पण लागलेत, अजून मोठे व्हायचे आहेत सध्या तरी, पण लागलेत. चला समोर जाऊया. हे बघा बाग, एवढी फार म्हणजे चांगलं मोठा बाग आहे यांची, मोठा एरिया आहे. आणि 4च रूम केले त्यांनी, जास्त असं एकदम गजबज नाही आहे किंवा काही नाही आहे. तर हे बघा, इथनं रूम चालू होतात. ही पहिली रूम, सेकंड, इथे थर्ड आहे, आणि तिकडे फोर्थ, असे 4च रूम आहेत. आणि रूम्सच्या मध्ये यांनी अजून एक छान गोष्ट म्हणजे, हे बघा, इथे कॅरमचा सेटअप आहे. तुम्हाला हवं तर कॅरम खेळा. झोका केला आहे, झोक्यावर बसा, मस्त एन्जॉय करा, तुमचा बागेचा व्ह्यू घ्या, इथली जी शांती आहे त्याला फील करा. आणि इथे बघा, अजून एक जेवणाची सोय केली आहे यांनी. तर इथे तुम्ही बसून, जर मोठं तुमचं फॅमिली वगैरे असेल तर इथे बसून छान जेवू शकता. रात्रीचं पण जेवू शकता इथे, किंवा बसून आराम करू शकता. आणि त्यासाठी फॅन आणि लाईटची सोय केलेली आहे.
मग आता आपण जो रूमचा सेक्शन होता तो क्रॉस करून आलो आहे पुढे. तर इथे पण अजून बसण्यासाठी सोय केली आहे. तर एक भारी गोष्ट म्हणजे की बागेतल्या वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये त्यांनी असं बसायसाठी काय म्हणतात आपण छान झोपडीसारखं केलं आहे. तर तुम्ही बसून छान आरामात एन्जॉय करू शकता, नाश्ता करू शकता, जेवण करू शकता, त्या आपलं नैसर्गिक वातावरणाचा फील घेऊ शकता. तर ते एक छान गोष्ट आहे. आणि इथे ना झाडं वगैरे भरपूर आहेत. तर आता आमचा प्लॅन काय आहे की इथनं एक आपलं जी सिमेंटची वगैरे बोरी असते ना त्यातनं माती घेऊन जायची. कारण पुण्या साईडला वगैरे एवढी काही माती भेटत नाही आणि आजच्या काळात माती पण विकत घ्यावी लागते. तर आता आमचा प्लॅन हा आहे की इथनं माती घेऊन जायची. तर इथे येऊ चला पुढे परत. आता हे बघताय का तुम्ही मित्रांनो काय आहे? जर कोणाला लक्षात येत असेल तर गेस करण्याचा प्रयत्न करा. आपण जे पान खातो ते पान आहे, विड्याचे पान. वेल बघ कसले मोठं आहे आणि भरून आलं आहे पूर्ण, ते झाडावर चढलं आहे. हे बघ इथे पण अजून एक वेल आहे तोच. तर हे पण आम्ही घेऊन जाणार आहे. चला परत जाऊया रूमकडे. बरं आता समजा तुम्ही कुठे नाश्ता वगैरे केला इथे बसून, हे हा जो सेक्शन आहे इथे समजा तुम्ही नाश्ता वगैरे केला तर सिंक पण दिलेला आहे की इथेच हात धुवा, तुम्हाला परत रूममध्ये जायची गरज नाही आहे. आणि इथे पण एक छोटंसं सोफ्यासारखं बसायला केलं आहे. जर कोणाला झोका नको आहे, चेअर नको आहे, थोडं कम्फर्टेबल पाहिजे तर इथे पण एक कुशनसारखं सोफासारखं केलं आहे बसायला. तर या आहे आमच्या रूम्स. ही आमची रूम आहे फर्स्ट आणि ही आमच्या फ्रेंड्सची रूम आहे. आम्ही 2 फॅमिलीज आलो आहेत. आता मी थोड्या वेळ तुम्हाला रूमचा पण टूर देतो. रूम छान आहेत. इथे एक बॅल्कनी आहे छोटीशी. जर तुम्हाला बसायचं असेल तर ही जी विंडो आहे ही विंडो ओपन करून तुम्ही तिथनं येऊ शकता. या बॅल्कनीमध्ये बसून छान कॉफी वगैरे पिऊ शकता, चहा पिऊ शकता किंवा गप्पा गोष्टी करू शकता. तर थोड्या वेळात मी आता तुम्हाला रूमचा टूर देतो. रूम साधा सिंपल आहे पण ओके आहे, म्हणजे छान आहे. हे आमचं सामान आहे कारण मी चेकआउट करतोच होते, इग्नोर करा. असा बेड, तिकडे पण मागे विंडो आहे. तुम्हाला मागचा व्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्हाला दाखवून देते थोडंसं. पूर्ण झाडंच झाडं आहेत मागेसुद्धा. हे असं पूर्ण नारळाची झाडं वगैरे आहेत. AC आहे, TV आहे आणि इकडे बेड आणि बेडच्या ऑपोजिटला हे इकडे मिरर आहे. त्याच्याच मागे कबड आहे आणि इकडे वॉशरूम. असा छोटासा सिम्पलसा बेसिकचा रूम आहे. 2 लोकांसाठी सफिशियंट आहे. आणि एक्स्ट्रा कोणी असेल तर मॅट्रेस बसून जाते इकडे किंवा तिकडे असं आहे. आणि हा बाहेरचा व्ह्यू. येस.